बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ द्या असा विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दिला होता। त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका मांडली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्यात, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे। तसंच कोणतेही कारण सांगून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावाच लागेल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम 4 आठवड्यात जाहीर करून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यात दिले होते। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं बहुसदस्यीय प्रभाग रचना, जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर केले। पण या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी असा विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता। त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। ओबीसी आरक्षणासह अन्य काही याचिका नागपूर आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत। तसंच राज्यातील पावसाळी परिस्थिती, दसरा दिवाळी यासारखे मोठे सण तोंडावर असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगानं केली होती। त्यावर सर्वोच्च न्यायालयानं भूमिका स्पष्ट केली। न्यायालयानं ठरवून दिलेल्या निवडणुकीच्या वेळापत्रकाचं पालन करण्यात राज्य निवडणूक आयोग अपयशी ठरलाय। आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्यात, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं स्पष्ट केलंय। त्यामुळे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी डेडलाईन दिली आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यावाचून पर्याय असणार नाही।